बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार. देवस्थानचा प्रभारी अध्यक्ष या नात्यानं मी या ठिकाणी आज मुलाखत देतो. वास्तविक पाहता सद्गुरू गोदड महाराजांनी बक्षीसपत्राद्वारे ही सेवा वंश परंपरागत पद्धतीने आम्हाला ही दिलेली आहे. आणि आजतागत आम्ही त्या सेवेमध्ये कुठल्या गोष्टीनं कुठली खराबी किंवा असं फील आक्षेपील अशा प्रकारचं आम्ही वर्तन केलेलं नाही. त्यांनी आमच्यावरती बऱ्याच पद्धतीत आक्षेप घेत सांगितलं की त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की बाबा त्यांनी त्या माझं स्वतःचं वैयक्तिक नाव घेऊन त्यांनी सांगितलं की ह्यांनी अपहार केला, दुनियादारी केली. पण आज मी त्याला आमचं सगळे ट्रस्ट बरोबर आहेत, आमचे सहकारी बरोबर आहेत, जे काही रक्कम वगैरे काय आम्हाला ही झालेली होती त्यांनी दिली म्हटलेले त्या सर्व रक्कम आम्ही ह्या आमच्या ट्रस्टच्या कामासाठी म्हणून आता पहिल्यापासूनच आमच्यावरती जर कोर्ट कचेऱ्या ह्या मॅटर सगळं चालू होतं. त्या कामासाठी आम्ही आमची परिस्थिती सगळ्याची साधारण असल्याकारणानं जे काही मिळालं ते आम्ही त्या कामाकरता म्हणून खर्च केलेली रक्कम आहे. पण याच्यावरती सुद्धा त्यांनी राजकारण करून असं सांगितलं की ह्यांनी ह्या अपहार केला. हा दादांना तो खोटा आरोप आहे. माझ्यावरती ह्या पद्धतीनं हे आक्षेप घेऊ नयेत त्यांनी, ती माझी त्यांना नम्र विनंती आहे. आणि महाराजांनी जी काही सेवा दिली आम्ही त्या पद्धतीनं आमची बोळी सेवा आम्ही या ठिकाणी सादर करतो. आज यामध्ये काही कुठला कसूर करत नाही. जे आमचं पहाटे 4 वाजल्यापासून आम्हाला या ठिकाणी संध्याकाळपर्यंत रात्री शेजारती होईपर्यंत आमचे जे काही उपक्रम असतात तेही आम्ही व्यवस्थितपणे पार पाडतो. तसंच जे काही धार्मिक उत्सव असतात तेही आम्ही व्यवस्थित पार पडतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रथयात्रा, पुण्यतिथी उत्सव, जन्मोत्सव किंवा अन्य जे काही उत्सव आहेत महाराजांचे, हे सर्व ग्रामस्थ त्यांच्या परीनं वर्गणी वगैरे गोळा करून हा सर्व व्यवहार करतात. आम्ही ट्रस्ट कमिटीचे लोक म्हणून जे आहे आज मी तिला एक प्रभारी म्हणून कार्यरत आहोत. याच्यामध्ये आम्ही कुठलाही सहभाग घेत नाही आहे. प्रत्येकाला हा म्हणजे गावकरीच ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. एवढं सगळं असताना हे आम्ही अशा पद्धतीचा अपार करतो, हे करतो, हे म्हणणं चुकीचं आहे या ठिकाणी. आणि जे काही त्यांनी मुद्द्याप्रमाणे मांडलं ते आम्ही सर्व या महाराजांच्या कार्यासाठी ते सर्वांच्या विचारांनी या ठिकाणी खर्च केलेले आणि हा आरोप मी स्वीकारू शकत नाही. तसंच ग्रामस्थांबरोबर घेऊनच आम्ही हा सर्व कारभार या ठिकाणी चालवतो. आमचा पूजेपुरता अधिकार असतो. आम्ही त्या पूजेमध्ये कुठल्याही प्रकारची हेळसांड करू देत नाही, होऊ देत नाही. आणि सर्व असताना सुद्धा आमच्यावर अशा प्रकारे आरोप दाखल केले जातात. याचा आम्हाला खेद वाटतो आणि अशा प्रकारे त्यांनी करू नये. सुज्ञ व्यक्तींनी त्याबद्दल विचार करावा एवढंच सांगून माझी 2 शब्द संपवतो.